गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, बाप्पा बाप्पा। मोरया। सगळ्यांना गणेश उत्सवाच्या मनापासून शुभेच्छा। सगळीकडे आनंदाचं वातावरण आहे, उत्साहाचं वातावरण आहे, उत्सवाचं वातावरण आहे, मंगलदायक वातावरण आहे, मांगल्यदायक वातावरण आहे। कुठलेही कार्य सुरू करताना आपण प्रथम वंदन करतो गणरायाला। कुठल्याही पूजेमध्ये प्रथम मान असतो श्री गणेश पूजनाचा। हा व्हिडिओ अपलोड करताना हा पहिला व्हिडिओ गणरायाच्या चरणी अर्पण, आई वडिलांच्या चरणी अर्पण। आपलं खरंच खूप भाग्य की आपण महाराष्ट्रामध्ये जन्माला आलो। महाराष्ट्राचं, या महाराष्ट्र भूमीचं, या भूमीतील प्रत्येक व्यक्तीचं वैशिष्ट्य काय असेल तर मंगल देशा, पवित्र देशा, महाराष्ट्र देशा, प्रणाम घ्यावा माझा हा श्री महाराष्ट्र देशा। राकट देशा, कणखर देशा, दगडांच्या देशा, नाजूक देशा, कोमल देशा, फुलांच्याही देशा। किती सुंदर वर्णन आहे बघा। एका बाजूला राकट, एका बाजूला नाजूक, एका बाजूला कणखर, एका बाजूला कोमल, आणि एका बाजूला दगडासारखा टणक, आणि एका बाजूला फुलांसारखा ही मऊ। ही महाराष्ट्र भूमी म्हणजे अलौकिक भूमी, संतांची भूमी, शिवरायांची भूमी। या महाराष्ट्राने आपल्याला बरीच रत्न दिलीत आणि या रत्नांकडनं आपण कायमच खूप साऱ्या गोष्टी घेत आलेलो आहोत। विंदा करंदीकरांची एक सुंदर कविता बऱ्याच जणांनी ऐकलेली असेल। सगळीकडे सुंदर निसर्ग हिरवाईने नटलेला आहे, कुणाकडनं काय काय घ्यावं असं या कवितेमध्ये वर्णन केलेलं आहे। देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे। हिरव्या पिवळ्या माळावरून हिरवी पिवळी शाल घ्यावी, हिरव्या पिवळ्या माळावरून हिरवी पिवळी शाल घ्यावी, सह्याद्रीच्या कड्याकडून छातीसाठी ढाल घ्यावी। देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे। वेड्या पिस्या ढगांकडून वेडेपिसे आकार घ्यावेत, वेड्या पिस्या ढगांकडून वेडेपिसे आकार घ्यावे। रक्तामधील प्रश्नांसाठी पृथ्वीकडून होकार घ्यावे। देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे। उसळलेल्या दर्याकडून पिसाळलेली आयाळ घ्यावी, उसळलेल्या दर्याकडून पिसाळलेली आयाळ घ्यावी। भरलेल्या अशा भीमेकडून तुकोबाची माळ घ्यावी। देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे। घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे। आपण रस्त्याने चाललेलो आहोत। रस्त्यामध्ये 3 खांब आहेत, 3 पैकी 2 खांब आहेत तिथे दिवा चालू नाहीये आणि एक दिवा चालू आहे आणि तो प्रकाश देतोय। तर ही महापुरुष जी मंडळी आहेत ती अशीच प्रकाश देणारी असतात, प्रकाशमान असतात। आपली त्यांच्या चांगल्या विचारांवर श्रद्धा असली पाहिजे। गांधीजी नेहमी म्हणायचे, तुमची श्रद्धा कशी असली पाहिजे? तुमची श्रद्धा ही हिमालयासारखी शुभ्र आणि हिमालयासारखी तेवढीच उंच सुद्धा असली पाहिजे। वि स खांडेकरांची एक कादंबरी आहे अमृतवेल, बऱ्याच जणांनी वाचली असेल। त्या कादंबरीमधली नायिका तिचा होणारा पती त्याचं निधन होतं आणि ती नैराश्यामध्ये जाते आणि अशा नैराश्यामध्ये गेलेल्या मुलीला तिचे वडील उपदेश करताना म्हणतात, भग्न स्वप्नांच्या तुकड्यांना कवटाळून बसण्यासाठी मनुष्य जन्माला आलेला नाही। माणसाचं मन भूतकाळाच्या साखळदंडांनी करकचून बांधून ठेवता येत नाही। त्याला भविष्याच्या गरुडपंखाचं वरदानही लाभलेलं आहे। एखादं स्वप्न पाहणं, ते फुलवणं, ते सत्यसृष्टीत उतराव म्हणून धडपड करणं, त्या धडपडीतला आनंद लुटणं, आणि दुर्दैवाने ते स्वप्न भंग पावलं तरी त्याच्या तुकड्यांवरून रक्ताळलेल्या पावलांनी दुसऱ्या स्वप्नामागं धावणं हा मानवी मनाचा धर्म आहे। मनुष्याच्या जीवनाला अर्थ येतो तो यामुळेच। सो पुन्हा एकदा सगळ्यांना गणेश उत्सवाच्या मनापासून शुभेच्छा। शिवरायांचा जय हो, श्री जगदंबेचा जय हो, या भरतभूमीचा जय हो।